नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही ऐरोलीमध्ये घटना घडलेली आहे, एक गरोदर महिला व तिचं जे पोटातला मृत पावलेला आहे आणि एक महिला अजून सिरियस आहे. आता आम्ही ऐकतो, आम्ही साध्या प्रोटोकॉलनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो, त्यांच्याकडे 1.5 तास थांबलो, ते आले नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही आयुक्तांकडे गेलो, त्याच्यानंतर आमचं आंदोलन आगीचं झालेलं आहे. आणि हे प्रशासन करते काय, नवी मुंबई महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजना राबवतं, परंतु नवी मुंबई महानगरपालिका ज्या आहे ते स्त्रियांचा इथे कुठेही कालसुद्धा 2 मुलींचा ॲक्सिडेंट झाला, जे शॉर्ट सर्किट झालं, जे नवी मुंबईमध्ये सुरक्षाच नाही आहे. आणि कालसुद्धा ऐरोलीमध्ये 2 गरोदर महिला मृत पावलेल्या आहेत. याचं कोणतेही गांभीर्य या प्रशासनाला नाही आहे. आज 3 तास आम्ही इथे थांबलेलो आहोत. म्हणजे हे प्रशासन जे काही मेलेल्या माड्यावरचं लोणी खायला बसलेलं आहे का महिलांचा, हा आमचा प्रश्न आहे. आणि ज्या महिला आहे तिला प्रशासनाने मदत दिली पाहिजे. आणि जी महिला आता सिरियस आहे तिचंसुद्धा एकदम VIP ट्रीटमेंट देऊन आणि या ज्या प्रशासनाने ज्या वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं निलंबन झालं पाहिजे. आणि ते निलंबन त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर ऑन दी स्पॉट आम्हाला दाखवलं पाहिजे. हे जर नाही झालं तर आमची नेक्स्ट स्टेप ही आमच्या आत्ता वरिष्ठांनी सांगितली आहे की हॉस्पिटलच्या खाचा राहणार नाही. आमची एकच मागणी आहे आयुक्तांकडे, ज्या गरीब कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, ज्या डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे त्या महिलेचा व त्या बाळाचा मृत्यू झालेला आहे, त्या डॉक्टरांना पहिले निलंबित केलं पाहिजे. जर अन्यथा निलंबित केलं नाही तर आयुक्तांनी सगळे आम्ही महानगरपालिकेच्या काचाचं बोर्डावर आला. नगरपालिकेच्या मुख्यालयात आम्ही संवैधानिक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने निवेदन द्यायला आलो होतो. आमच्या एका भगिनीचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला आणि एक भगिनी फोर्टिस इस्पितळामध्ये उपचार घेते, ती सिरियस आहे. या संदर्भामध्ये संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश म्हात्रे या व्यक्तीला आम्ही निवेदन द्यायला आलो होतो, परंतु संबंधित अधिकाऱ्याने 3 तास आम्हाला थांबवून ठेवलं. 5 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो, असं करून आम्हाला खिळत ठेवलं. आज एका बहिणीचा मृत्यू झालाय, तिच्या बाळाचा मृत्यू झालाय, 2 कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, परंतु यांना कशाची पर्वा नाहीये. आज आम्ही संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावं, बडतर्फ करावे अशी मागणी केलेली आहे आयुक्तांकडे. आयुक्तांनी ती मान्य केलेली आहे. संध्याकाळपर्यंत आयुक्त म्हटलेत मी त्यांना निलंबित करतो, बडतर्फ करतो. सगळ्यात मोठा प्रकार म्हणजे संबंधित वैद्यकीय अधिकारी अजूनही संबंधित रुग्णालयामध्ये रुग्णांना उपचार देतात, कार्यान्वित करतात. अशा संबंधित अधिकाऱ्याला आयसोलेट केलं पाहिजे होतं, बाजूला सारलं पाहिजे होतं, परंतु तसं केलेलं नाही. म्हणजे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार देखील या निमित्ताने अधोरेखित होता. 3 तास बसल्यानंतर आम्हाला असं कळतंय की काही अधिकारी जेवायला गेलेत, म्हणजे नागरिक मरतायत आणि अधिकारी जेवतायत, अशा पद्धतीची भावना आहे. आता आयुक्तांनी सांगितलं की संबंधित अधिकाऱ्याला आम्ही निलंबित करतोय. निलंबित न केल्यास या महानगरपालिकेच्या कार्यालयाला एक देखील काच आम्ही ठेवणार नाही आणि ठिय्या आंदोलन करणार आहोत.